यानंतर बघूयात महाविकास आघाडीमधील नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे आणि त्यामुळे आता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे। आरोग्य खात्यातील रुग्णवाहिका खरेदीवरून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। आरोग्य खात्यातील कथित रुग्णवाहिका घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीतील नेत्यांमागे राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागलाय। बुधवारी रोहित पवारांची ईडी चौकशी झाली होती, तर किशोरी पेडणेकर आणि रवींद्र वायकरांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। महाविकास आघाडीतील नेत्यांनी कथित रुग्णवाहिका घोटाळ्यावरून शिंदे सरकारला जाब विचारलाय। 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे। INS विक्रांत घोटाळा 38 कोटी रुपये या नागड्या पोपटलालने गोळा केले आणि तुम्ही FIR स्क्वॉश करता। 38 कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी, आकडा मोठा आहे। INS विक्रांत बचावच्या नावाखाली क्राउड फंडिंग, अशा क्राउड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता। रुग्णवाहिका खरेदीसाठी 800 कोटी रुपयांची आवश्यकता असताना शिंदे सरकारनं 8,000 कोटींची निविदा काढल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती, मात्र आता आरोग्य विभागानं त्यावर स्पष्टीकरण दिलंय। रुग्णवाहिका सेवा पुरवठादार नेमण्यासाठी 12 सप्टेंबर 2023 ला महाटेंडर प्रणालीवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, तर 18 सप्टेंबर 2023 ला निविदा पूर्व सभेत निविदाधारकांनी सूचना केल्या होत्या। निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं 20 डिसेंबर 2023 आणि त्यानंतर 28 डिसेंबर 2023 पर्यंत 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, तर 4 जानेवारी 2024 ला नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती। घाईघाईत निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप आरोग्य विभागानं फेटाळून लावलाय। त्यांच्याकडे काही कागदपत्र असेल तर त्यांनी कागदपत्राच्या आधारावर पुन्हा पुरावे द्यावे, विधानसभेत अधिवेशनात मांडावे, PIL टाकावी, त्याच्यामध्ये अडचण काय। रुग्णवाहिका खरेदी प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे आता आरोग्य विभागाला खुलासा करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यातच